स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का, लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका. पहिले स्टेटस बनवायचं शिका, मग लोक स्टेटसला स्टेटस ठेवतील. आता हे जेवढे पोरं PSI झाले, MPSC क्लर्क झाले, त्याच्या गावातल्या प्रत्येक लोकांनी त्यांचं स्टेटस ठेवलं, कारण त्या लोकांनी त्यांचं स्टेटस बनवलं म्हणून. 393 वर्षानंतर मुर्दार पडलेल्या माणसाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज जरी नाव जरी घेतलं तर त्याच्या तोंडून आपसुक शब्द पडतो जय. कारण 393 वर्षापूर्वी आपल्या बापानं स्टेटस निर्माण केलं, म्हणून आजही आपण ते स्टेटसला स्टेटस ठेवतो. 131 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर नाव जरी घेतलं तर कोणासाठी काहीतरी आगळं वेगळं करावं लागतं. हे स्टेटस आपल्या बापानं निर्माण केलं, म्हणून भारतातली तमाम जनता बाबासाहेबाचं स्टेटस ठेवते, कारण पहिले त्यांनी स्टेटस निर्माण केलं. आपण युट्यूबला व्हायरल झालो, उद्या आपली कोणीतरी जागा घेणार आहे, ते मी समजून घ्यायला पाहिजे. माझं जीवन पहिले जसं होतं त्याच्यात मी बदल करून घ्यायचा नाही. ही जी हवा आहे प्रसिद्धीची, ती डोक्यात घालून घेतली की माझा कार्यक्रम बिघडला. माझी बायको बी मला जेवायला देणार नाही. बायको लोटल्याचा फोन लय एंगेज आहे, कार्यक्रम बिघडला. कळलं का तुम्हाला? ती प्रसिद्धीची हवा डोक्यात घुसवायची गरज नाही. वेळ आहे, मात्र त्या वेळेची कदर करणं काळाची गरज आहे. कारण सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ आहे, वेळ. आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगायला, पोरं बदलायचं ना आपल्याला, तर पहिले जरासं स्टेटस. आणि पोरीला एक कळकळीची विनंती आहे, त्या इंस्टाग्राममध्ये स्नॅपचॅटवर फोटो काढून बिनाकामी बेजार होऊ नका. रियालिटी. कारण मुळात थांब 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 मारुती मंदिराच्या मागं राहतो तू, त्यामुळं मारुती महाराज कोमात गेले, तू काय ताण द्याला मला? विनंती काय माहिती का, आपल्या पोरी बेजार आहेत स्नॅपचॅटवर. तू कशी आहे अख्ख्या क्लासमधल्या पोराला माहिती. तू कशी सर असं 2 तास विचारते बा. आणि म्हणजे हिचं त्या इंस्टाग्राममध्ये हिच्या रील्स आहेत, कच्चा बदाम पक्का बदाम. हिच्या रील्स आहेत, माय नाही तो कोण बे, ती मावशी. हा आणि ए गद्या थांब, तू भी लक्षात घे, मैं नहीं तो कौन बे नहीं, मैं नहीं तो कौन बे, तू नहीं कोई और सही, और नहीं कोई और सही, लाख हसीना है जमाने में, तू अकेली तू नहीं. कॉमन गोष्ट आहे ना. आपण कोणावर आपलं जीवन उद्धार करायची गरज नाही. आणि जेव्हा आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार आला, अरे झक मारायचा, आपल्या बापाचा फोटो पाहायचा, बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाठवायच्या, आणि त्या सुरकुत्या पडलेल्या वळ्या असतील आपल्या बापाच्या चेहऱ्यावर, तर हे बदलणार कोण आहे? गावामध्ये सरपंच आहे, गावामध्ये तलाठी आहे, गावामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे. त्याच्या घरातले कपडे पहा, त्याच्या बायकोने नेसलेली साडी पाहा, आपल्या माईच्या जरासा साडीचा विचार करा. तेव्हा वाटलं पाहिजे मर्द म्हणून घ्यायचंय, मिशीवर ताव द्यायचं आणि सांगायचं चला हे परिवर्तन आपण करून दाखवणार आहे. गावात कुठतरी बंगई असेल आणि त्या ठिकाणी बाप त्या बंगईमध्ये बसलेला असेल, त्या बापाला झोका देईल, हे स्वप्न तुम्ही पाहायचं. नोकरी लागलेल्या पोरांना पण विनंती आहे, नोकरी लागले, शहरात गेले, शहरात बंगला घेतला आणि बाप गावाकडेच आहे, तर तू आम्ही कार्यक्रम व्हावा. हा रियालिटी आहे. कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट घेतलं ना, तो एक स्वप्न पाहिजे. बापाची इच्छा शहरात राहायची नाही, गावात एक 10-12 खणाचं माळवत बांध, त्या माळवतामध्ये पुढं काय कर, पुढं बैठक व्यवस्था कर, त्या बैठकीमध्ये बंगई बांध, त्या बंगईत तुझ्या मायबापाला बठो बसव, झोका दे, त्यांचा फोटो काढून तुझ्या घरातल्या बैठकीतला, म्हणजे तुझ्या बायकोला कळेल की माझ्या बापाचा आदर करावा लागते. हे तुझं काम आहे, हे आपण करायचंय. कारण जगातले सर्व सुख आपल्या मायबापाच्या पायाशी आहेत, सर्व सुख आहेत. त्यांनी हाडाचं काढं केलंय, रक्ताचं पाणी केलंय, तर त्यांच्याकडे मोबदला देणं काळाची गरज आहे. आपल्या बापानं आपल्याला शिकवताना एकच इच्छा व्यक्त केली, माझ्या जीवनात जे संकट आले, माझ्या जीवनात जो संघर्ष आला, मला ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं, येणाऱ्या काळात माझ्या लेकराच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नाही, म्हणून फक्त तुमच्या मायबापानं तुम्हाला शिकवायला लावले. तुमच्या पगारीतून लय काही मिळावं या उद्देशानं बापाला तुम्हाला शिकवलेलं नाहीये. आणि म्हणून अरे घरी गेल्यावर आपल्या बापाची फाटकी बनेल दिसली, आपला बाप झोपलेला आहे, बापाचा चेहरा पाहिला, तेव्हा कळलं पाहिजे आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे. आणि इथं काही पोलीस भरतीचे पोरं असतील, गोरगरिबांचं लेकरू असते, आपला बाप व्यसनाधीन असेल, गावातल्या दलिंदर लोकांच्या नादी लागून कदाचित दारू पेत असेल, तर एक छोटंसं परिवर्तन करायचं आहे. आपल्या घरातली एखादी मुलगी असेल गोरगरिबांची, तिचा बाप समजा महत्त्वाची गोष्ट व्यसनाधीन असेल, तर सकाळी उठल्यावर एक नवीन प्रयोग करायचा. आपण उठलो, आपल्या अभ्यासाला लागणार आहे, फ्रेश झालो, आंघोळ केली, आपला बाप घराच्या बाहेर पडणार आहे, बापाला 2 मिनिटं थांबवायचं आणि बापाच्या पाया पडायचं. लगेच जायचं, माईच्या पाया पडायचं. बापाच्या पाया पडल्यावर बाप घरातून जाताना 4 वेळा विचार करेल, मग लेकरू माझ्या सकाळी पाया पडलं होतं, मला स्वतःत बदल करावाच लागेल. तुमचा बाप नाही बदलला, आपलं नाव बदलायचं. आणि तुम्ही का पाया पडायचंय? कारण बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्यासाठी आपण झुकायचे. आणि हे झुकत असताना ज्या उदाहरणाकडे आपण आलो होतो ते होतं 3 आळशी मित्रांचा. मी काय काह्यात बी घुसू दे, मला डबल त्या टॉपिकवर येतोच. भविष्यात काही दिवसात नाही कार्यक्रम जमला, क्लास बंद पडला, हा रुमाल कमरेला बांधायचा, अविनाश भाऊच्या सोबत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माणसाला कळ पाहिजे अल्टरनेट, नुसतं अपडेट नाही, अपडेट सोबत अपग्रेड लागते, तेव्हा जग सुधारते. नुसतं अपडेट नाही, नाही तर मला अपडेट करतो, अपडेट करतो, काय धतूर अपडेट करतो, अपडेट ना काही नाही, अपग्रेड पण लागल. बदलत्या काळानुरूप बदललेली लोक बदलत्या काळात बदलता काळ लक्षात ठेवतो.
त्यामुळे आपल्याला बदलणं काळाची गरज आहे. आपलं कोण हे परक कोण हे कळणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला आळस झटकायचा 3 आळशी मित्र आहेत. एका रूममध्ये बसलेत, एकानं भाजी केली, 3 ताटं ठेवलेले, तिघाने एक घास खाल्ला आणि घास खाल्ल्यावर तिघाला कळलं भाजीत मीठ नाही. आता तिघं कसे आहेत? रोग आला तुम्हाला ताण आहे, कोणी सोडून गेलं, त्याची व्यवस्था करू. हो का? बरं, चल माझ्यासोबत. हा, मेन गोष्ट, तिघांनी एक घास खाल्ला, घास खाल्ल्यावर कळलं की भाजीत मीठ नाहीये. मग तिघांनी एकमेकाकडे पाहिलं, तिघं दलिंदर आळशी. यानं त्याच्याकडे पाहिलं, तुझा आहे. ते मला भाऊ आपण एकदा बसल्यावर जिंदगीत उठत नाही. यानं त्या दुसऱ्याला म्हणलं, तुझा आहे. ते आपला इशे खोले म्हणला, आपला इशेच खोले म्हणला. आपण एकदा बसलो ना, कोणाचा बाप येऊ दे म्हणला, आपण जागून हलत नाहीत. आता जे म्हणलं होतं ते बी कोमात गेलं. तिघांनी एक घास खाल्ला, भाजीमध्ये तर मीठ नाहीये. अर्धा तास झाला. अर्धा तास झाल्यावर तिघां मिळून एक सोल्युशन काढलं. काय सोल्युशन काढलं? आपल्या तिघात जे कोणी पहिले बोलाल म्हणले त्यानं मीठ आणायचं. आता मला सांग, मीठ आणायला असं असतं का रे, हॉल आणि किचन 2 किलोमीटर लांब आहे? हॉल आणि किचन 2 किलोमीटर लांब असे का? हॉलच्या बाजूलाच किचन असेल ना. पण हे तिघं कसे आहेत? आणायचं काय आहे? आता तिघांनी मिळून ठरवलं काय की जे आपल्यात पहिलं कोणी बोलल त्यानं मीठ आणायचं. 1 तास झाला, एकही बोललं नाही. काम काय? पण तिघं कसे आहेत? तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाचे पथ बोलले पाहिजे. मग जीभ काळी आहे, तिला झटका येणार म्हणजे येणार. हां, आता मी तिघं कसे आहेत? आणायचं काय होतं? हां, आता कसं बोलले तुम्ही? म्हणजे दलिंदराव सुधरा, किती काळजी तुला तिची. काय घेणे मरो काही उलथो पालथो, तू या बापाची काळजी कर, माईची कर. ते नाही, तिला आवडते मला बाबा, तुला वाटलं काय झालं तर वांदेत ना काय कायचे. आणि मग झालं काय बाबा, 1 तास झाला, 6 वाजले. तिघं एकमेकाकडे मुखऱ्या हसायलेत, एकमेकाकडे खुनवायलेत, तू जाय म्हणजे डोळ्यान. हा, रात्रीचे 12 वाजले, एक बी बोललं नाही. काम काय होतं? पण तिघं कसे आहेत? हे दलिंदर तिघं बी ताटाच्या बाजूला झोपी गेले. आता तिघं ताटाच्या बाजूला झोपी गेले आणि तिघं झोपी गेले आणि सकाळी उठले. सकाळी उठल्यावर पुन्हा एकमेकाकडे पाहून स्माईल करायलेत, डोळ्यान खुणवायलेत. हा, दुपारचे 12 वाजले, एक बी बोललं नाही. काम काय होतं? पण तिघं कसे आहेत? अहो, दुसऱ्या दिवशीचे 12 वाजले, रात्रीचे 12 वाजले, पुन्हा ताटापाशीच पालते झाले, तिथंच झोपले. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठले. आता थांब, तू गडबडीत झालेला आहे का? काय तुला मी काय म्हणलं, मी चालू काय, मी बोलायलो काय, मग त्याच्यात सांगायचं मला काय, तिला कामाचं आहे ना. थांब. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मी यूट्यूबला व्हायरल होण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगालो की बाबा, भारती सर मला नेहमी गाईडलाईन करायचे. सर, आपल्या मराठवाड्याचं कोणी नाही आहे. तेव्हा कराळे सर नेमके व्हायरल झालते आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो की बाबा क्लास बंद आहेत, मुलांच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. त्याच्यानंतर मोबाईलमुळं पोरांचे स्वप्न वाढले. आमचं पोरग आजकाल बेजार आहे, सकाळी काही हो, त्याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवायचं, मी लोकांना काय दाखवायचं. पोरग बेजार आहे ना, आणि याचं स्टेटस आहे, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ. याचं स्टेटस, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. याचं स्टेटस बाकीच्याला हाईड करून फक्त तिला दिसावं. आता काही प्रश्न पडेल, तुला एवढे अनुभव कसं काय, आता मी काय बाबा आहे का काय आहे कॉमन. पण त्याच्यात याचं स्टेटस आहे, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा. याचं स्टेटस तिला दिसावं म्हणून. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1 किलोमीटर पळणारा तू आगाव फकाल्या कायल करायच्या. कळकळीची विनंती आहे, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का, लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका. पहिले स्टेटस बनवायचं शिका, मग लोक स्टेटस ठेवतील. आता हे जेवढे पोरं PSI झाले, MPSC क्लिअर झाले, त्याच्या गावातल्या प्रत्येक लोकांनी त्यांचं स्टेटस ठेवलं, कारण त्या लोकांनी त्यांचं स्टेटस बनवलं म्हणून. 393 वर्षानंतर मुर्दार पडलेल्या माणसाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज जरी नाव जरी घेतलं तर त्याच्या तोंडून आपसुक शब्द पडतो जय. कारण 393 वर्षापूर्वी आपल्या बापानं स्टेटस निर्माण केलं, म्हणून आजही आपण ते स्टेटस ठेवतो. 131 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर नाव जरी घेतलं तर कोणासाठी काहीतरी आगळं वेगळं करावं लागतं. हे स्टेटस आपल्या बाबानं निर्माण केलं, म्हणून भारतातली तमाम जनता बाबासाहेबाचं स्टेटस ठेवते, कारण पहिले त्यांनी स्टेटस निर्माण केलं. ते गरजेचं आहे. आपण 3 मित्रावर आहेत. हां मी नाही, विसरून जाशील.
वांदे तेच व्हायला ते, कारण आपला प्रॉब्लेम तेच व्हायला, दुखायला मसीचं इंजेक्शन वघारीला. आता 3 मित्र आहेत, तिसरा दिवस उजळलाय, तिघं ताटाच्या बाजूला झोपले, एक बोललं नाही. बोलल्यावर काम काय होतं? पण तिघं कसे आहेत? तुमच्या आवाजात तोच रोग पाहिजे. तिघं कसे आहेत? फक्त पोरीचा आवाज. पोरी हो, तिघं कसे आहेत? हा. पोरी हो, ऐकायला थांब एक. आता मी पोरीच्या याच्यात तू बोलला तर समजायचं जेंडर इज कॅन चेंज. आता हे बी मी शिकवायचं. पोरी हो, फक्त तुमचा आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. पोरो तुमचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्हाला जिंदगीत भांडे घासायचं काम पडणार नाही, हा शब्द आहे आपला. आणि एक महत्वाची गोष्ट, मी तुमच्या बाजून पण आहे बरं, नाही तर काही काही जाताना म्हणतील मेला आलं. आमच्याबद्दल काहीच बोललं नाही होते, नुसतं आम्हालाच बोलू लागलं. तिघ जण आहेत, कसे आहेत? आणायचं काय होतं? दुसऱ्या दिवशी उजळला, तिसरा दिवस उजळला, तिसऱ्या दिवशी ताटाच्या बाजूला बसले, एकमेकाच्या डोळ्याला खुणवायलेत, स्माईल करायलेत, एकही बोललं नाही. काम काय? आणि शेवटी काय झालं? 3 दिवस उजाडले. 3 दिवस उजाडल्यामुळे जेवले नाही, जेवले नसल्यामुळे हे पडले बेसूत. आता तिघं बेसूत पडल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की सर्वात महत्वाची गोष्ट, बाहेरून एक मित्र यायच्या रूममध्ये आला, तिघं बाजूला बेसूत पडलेले, बाजूला समोर ताट ठेवलेले, यानं गावात बोंबलत गेला, तिघा जणाला 20 बाधा झाला, तिघं मेले. ह्या तिघा जणाला म्हणले 20 बाधा झाला, हे तिघं बी मेले म्हणले. अख्खा गाव जमा झाला, घरच्या फोन लावला, माय आली, भाऊ आला, बाप आला. माईनं चालू केलं, देवा तू सांडरांड हो, तू देव मरो, त्यालाच का नेलं, मलाच का ठेवलं, तू असं हो तसं हो. बापरे, त्या माईचा आवाज, ते मित्र दलिंदर कालच 500 दिलते, तू कस काय गेला, मग हे देणार कोण? एक नाही. त्याच्यानंतर पोरीचा तर इशेत नाही, ती मुकाट्या तिकडच लढायली, फुंदू कालच बोलले होते, देवा मेल्या मग किती काळजी घ्यायचा तो. मी जर निस्ता कोणाला मेसेज केला तर मग हा मोबाईल 3दा चेक करायचा. मग काय, याचे माय बाप रडणं ऐकून हे तिघं जागे झाले, पण एक बी बोलला नाही. काम काय होतं? तिघं कसे आहेत? आता 1 तास झाला, 2 तास झाला, अखे लोक रडले आणि शेवटी ठरवलं की चला आता कार्यक्रम आटपा. मग तिघायच्या तिरड्या सजवल्या, खाली पांढरा कपडा, गुलाल बिलाल सर्व आणलं, तिघाल त्याच्यावर टाकलं, एकही बोलला नाही. काम काय होतं? यायच्यावरून कपडा टाकला, सुतुळीन बांधलं, एकही बोललं नाही. काम काय होतं? आता शेवटी खांद्यावर उचललं, बाकीचे राम नाम सत्य हे, ह्या लोक टाळा वाजवायलेत. त्याच्यानंतर अभंग चालू आहे. आता या गावात पराक्रम तसा केलेला. मग या तिघायला एसी पाशी नेलं, खांदे बदलले, पुढचे मागं मागचे पुढं. तिथं पुन्हा माय बाप, भाऊ भिऊ, भाऊ कितले ह्या बंबाट रडायला लागले, तरी एकही बोललं नाही. काम काय होतं? शेवटी मसन वाट्यात नेलं, मसन वाट्यात नेल्यावर पुन्हा ठेवलं, पुन्हा घरचे जोरजोरात रडायलेत. तिघं कोमात गेले, कार्यक्रम तर बिघडला म्हणले. आपण घरातून तर बाहेर आलोत म्हणले, नेमकं कुठं आलो माहीत नाहीत, मनातल्या मनात बोलायलेत, पण तरी भाऊ एक बी बोलला नाही. काम काय होतं? आणि मग शेवटी तिघायला उचलून सरणावर ठेवलं, तरी भाऊ एक बी बोलला नाही. काम काय होतं? आणि मग शेवटी तिघायलाही सरणावर ठेवलं, एकानं आलं भटकन एक बकेट भरून राखेल आणलं, त्यानं आणली भडाभड, तिने सरणावर टाकलं. त्या राखेलचा वास आल्यावर हे कोमात गेला, आता कार्यक्रम बिघडला म्हणले, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? आणि मग शेवटी पुन्हा घरचे रडले, याच्या वरतून लाकडं ठेवले, तोंड उघडं ठेवलं, आले लोक बकाबक पाणी पाजायले, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? एकानं टेंबा पेटवला, यानं आला, आधी डोळे उघडले, कार्यक्रम बिघडला म्हणला, टेंबा दिसला, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? आणि शेवटी नंबर 1चं जे ठेवलं होतं त्याला टेंबा लावून दिला. आता टेंबा लावला, ढना ढना टेंबा पेटला, सरण पेटलं, सरण पेटल्यावर बाजूचे लाकडं जळू लागले, लाकडं जळता जळता खालून याची पाठ जळायला लागली, तरी भाऊ बोलला नाही. काम काय होतं? काम काय होतं? मीठ आणायचं, पण शेवटी चटके जास्त झाले, चटके जास्त झाल्यामुळे त्यांना लाकडं बाजूला केले आणि म्हणला जाळू नका, मी जिवंतच आहे. लगेच बाजूचे दोघं उठले, चल मिठान. प्रॉब्लेम आपला हे पा, तर आपल्याला ते ट्यूज कळायला पाहिजे नेमकं काय आहे बाबा त्याच्यामध्ये. काय काय वाटलं नेमकं मिठावर काय आहे बाबा, नेमकं काय होणार आहे नेमकं, तर आपल्याला तो आळं झटकायचा आहे.
आपल्याला तो आळस झटकायचा आहे आणि परिस्थिती आपली वाईट आहे तेव्हा हतबल व्हायचं नाही आणि आपला स्वाभिमान कोणासमोरच शिकायचा नाही. परिस्थिती आपली हतबल आहे ना, आपल्याकडे क्लासची फीस देतात नाही, कुठं काम करायचं शिकायचं, कारण जगात कोणी पुन्हा डायलॉग मारू नये. याला मोठं करण्यात मवा हात आहे, याला मोठं करण्यात मवा हात आहे. मी आमच्या इथं ऑडिट नगरला माझी रूम होती, तिथून मी सुपर मार्केटला 6 ते 7 किलोमीटर पैदल जात होतो. मी कोणाला कधी हात दाखवला नाही, मला गाडीवर येऊ दे काही होऊ दे काहीच नाही. दिवस बदलले, मी आधी तर बाहेर उभा होते, 10 लाख लोक म्हणतील मला मी तुला सोडून येतो परभणीला. वक्त महत्वाचं आहे. तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला तुमची वेळ बदलायची, ते वेळ बदलताना लोक डायलॉग मारतील, साथ देणार नाही. लोक डायलॉग मारतील. माझ्या गावात माझे सर्व नातेवाईक होते. जेव्हा शाळेमध्ये शिकण्याचा काळ होता, आई लहानपणी गेलेली आहे, सावत्र आईनं 4 वर्षात मला एकदाही डबा दिला नाही आणि मी माझ्या बापाला कधी म्हणलो पण नाही की मी शाळेत डबा नेला नाही. पण मला माहित होतं येणारा काळ आपला असा येणार आहे की महाराष्ट्रातलं प्रत्येक वर्ग स्टेटसला आपलं स्टेटस लावेल, याची ताकद मला माहित होती. संघर्ष 5वीला पुंजला होता. संघर्ष 5वीला पुंजलेला असताना मी त्याच्याबद्दल व्याख्यानं दिलेलं आणि डायलॉग घालला नाही. आज मी इथं समोर येऊन काही बी बोललो, मे बी लोकांना ते खरं वाटलं. पण जेव्हा माझा काळ खराब होता, जेव्हा माझी परिस्थिती वाईट होती, तेव्हा मी किती लोकांना हात जोडले तरी लोकांनी मला मदत केली नसती. मी लोकांना कळकळीने सांगितलं असतं मला हे करायचंय, तरी लोकांनी मला साथ दिली नसती. म्हणून वेळ वाईट आहे, त्या वाईट वेळेवर गुमान करायचं. तिथं आपल्याला संधी आहे. कारण पहा, घोडा आहे, घोड्यावर घोडेस्वार आहे, स्पर्धा चालू आहे. स्पर्धेमध्ये ज्या घोड्याला जास्त खिळे टोचल्या गेले, ज्या घोड्याला जास्त त्रास झाला, तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, पिक्चर असेल, पिक्चरमध्ये बेस्ट ॲक्टिंग बेस्ट ॲक्टरला दिल्या जाते. रडण्याचा रोल आहे ना, कठीण रोल, इमोशनल रोल बेस्ट ॲक्टरला दिला जातो. आणि म्हणून तुम्हाला त्रास व्हायला आहे, परिस्थिती तुम्हाला ताण द्यायली आहे, वरचं तुम्हाला बेजार करायला, अरे समजायचं येणाऱ्या काळातले बेस्ट हिरो तुम्ही, येणाऱ्या काळात तुमचा पिक्चर गाजणारच आहे. येणाऱ्या काळात तुमचा पिक्चर गाजणार आहे. दिवस माणसाचे बदलतात, वेळ आहे, परिस्थिती आहे, परिस्थितीत ताण घ्यायचं नाही. आणि जरी वाटलं परिस्थिती वाईट आहे, संघर्ष आपला आपल्यासोबत आहे, लढाई आपली आपल्यासोबत आहे. एकांतात राहायचं, एका घरामध्ये आपलं स्वप्न पुढे लिहायचं आणि त्या स्वप्नाकडे पाहून म्हणायचं वेळ वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, बापाची बनेल फाटलेली आहे, माईचे लय मोठे स्वप्न आहेत, मोठ्या बहिणीचं लग्न राहिलेलं आहे, बापाने त्याच्यासाठी कर्ज काढलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या शिक्षणामुळे माझा भाऊ कोणाच्या दुकानात कामाला आहे, मला ही परिस्थिती बदलायची, तेव्हा वेळ वाईट आहे. त्या वेळेसाठी एकदा बोलायचं, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए, अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. ती तुमची वेळ तुम्हाला बदलायची आहे. आणि त्यामुळे कळकळीची विनंती आहे, काय करायचं ते करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये विवेकानंदांचे विचार सध्या नावारूपाला येणं काळाची गरज आहे. भारतातला युवक कसा असावा, तर तो विवेकानंदांना अपेक्षित आहे की ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि ज्यांची आईवडिलांवर श्रद्धा आहे, ज्याचं काळीज वाघाप्रमाणे निर्भीड आहे, तो युवक सध्या विवेकानंदांना अपेक्षित आहे. आणि म्हणून कुमार ईश्वर छान म्हणतात की कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, कथानक क्या करन समझे कि सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से मखदमक रंग हो जाए, मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, युवा पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, विवेकानंद हो जाए. मुलींना एक कळकळीची विनंती आहे, एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला आहे. पुण्यामध्ये तुम्ही एक मॅटर ऐकलं की RFO रँकला 5व्या रँकमध्ये उत्तीर्ण होणारी एक पोरगी गडावर जाते आणि तिला अख्खा विषय संपवून जाते. याचा अर्थ आहे की आपण कोणाच्या संपर्कात आहे, पुढच्याची लायकी काय आहे, आपण त्याला का बोलतो, त्याची रेंज कोणती आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळाव्यात. व्हॉट्सअपला कोणीतरी आपल्याला आपल्या सुंदरतेबद्दल डायलॉग आणला तर आपल्यालाही कळतं त्याला आपल्याकडून अपेक्षा काय आहेत. त्या अपेक्षांचा विचार करणं, आपल्या संपर्कात कोण लोक आहेत, ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत, त्यांची लायकी काय आहे याचा विचार करणं. आतोनात संकट आलं तर त्या संकटाचा सामना करायला तुझ्या पाठीमागं तुझा खंबीर बाप आहे. त्या बापाला सांगणे आणि पुढच्याचे पाय ठेचणे, ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये घडलेली घटना, एक पोरग कोयता घेऊन पुरीच्या मागं लागते, तर कोयता घेऊन मागं लागलं म्हणजे डायरेक्ट पोरग तिला आलं आणि म्हणलं नाही हो मन, बरोबर आहे का? डायरेक्ट पोरग आलं म्हणलं का हो मन नाही. टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी एका हाताने वाजत नाही. मग कारण मुलीचं काम आहे आपल्या बापाचा सन्मान आपण जागृत ठेवायचा आहे. आपलं लग्न आणि आपलं शिक्षण याचा सर्वात मोठा विचार बाप करतो, म्हणून त्या बापाचा सन्मान आपल्यामुळं कधीच झुकणार नाही याची काळजी तुम्ही हयातीत घ्यायची आहे. आणि आपण भाऊ या नात्याने एकच गोष्ट लक्षात घ्यायची, कधी कदाचित आपल्या बहिणीला आपण भेटायला गेलो तर बहिणीचा लाडानं मोबाईल मागायचा, ताई 2 मिनिटं मोबाईल दे, आणि त्या मोबाईलमध्ये आपली बहीण इंस्टाग्रामला ज्याची लायकी नाही त्याच्या संपर्कात आहे का पाहायची. आपल्या बहिणीच्या मोबाईलमध्ये कोणाचे नंबर आहेत हे पण बापानं पाहणं काम आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, माय बाप ग्रामीण भागात असतील तर ते धुरे कोरण्यात तरबेज आहेत. बांध तुझ्या भाषेत, हो बंधारा. आमच्या इकडे बंधारा नाला असते मोठा, वाहून जाते माणूस त्याच्यात. हां, तर पोरीवर कळकळीची विनंती, आपल्या मायबापाचा सन्मान मोठा करा. पोरांना विनंती आहे, आपण तहसील ऑफिसमध्ये गेला असाल कास्ट करायला,
कधी कास्ट व्हॅलिडिटी काढायला, कधी NCL काढायला, त्या ठिकाणी एखादं गावातलं डॉक्युमेंट जमा करू त्यानं घर बांधले, त्याला कळलं पैसा कसा कमवता येते, आणि तिथं ते आपल्या बापाच्या कपड्याकडे पाहून, आपल्या बापाच्या बोलीभाषेकडे पाहून कदाचित तिथल्या कर्मचाऱ्यांना आपल्या बापाची मजाक उडवली असेल. इथं लागलेले क्लास 2 ऑफिसर आहेत, PSI झाले असतील, MPSC क्लर्क असतील, यानं आव्हान दिले, येणाऱ्या काळात पोरीनं पण सांगितलं की मी इथली कलेक्टर होऊन दाखवेल. त्याच्यामागं सर्वात मोठं साथ आणि हात कोणाचा असेल तर ते पहिल्यांदा भारती सरांचा आहे, तेही आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, आपण एखाद्या तहसीलला गेलो, पंचायत समितीला गेलो, झडपीला गेलो, तिथं आपला बाप सोबत आहे, आपण कास्ट काढायला गेलो, आपण एखादं सर्टिफिकेट काढायला गेलो, तेव्हा एखाद्या तहसीलदाराची आपल्याला सही घ्यायची आहे आणि आपला बाप सोबत आहे, तेव्हा चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावतो. त्याचं कारण काय? त्यानं आपल्या बापाच्या गरिबीला पाहिलं, त्यानं आपल्या बापाच्या कपड्याला पाहिलं. तेव्हा तू तरुण आहे, त्या बापाच्या सोबत होता. तिथे एखादा पांढरं शर्ट घातलेला, रेबनचं गॉगल वापरणारा एखादा फटुरा नेता झपकन मदत जातो, तहसीलदाराला भेटतो, गप्पा मारतो, चहा घेतो, वापस निघतो. तुला सही घ्यायची असती, सर्टिफिकेट ती हातात असते, डॉक्युमेंट ओरिजिनल असतात, पण त्या बाप सोबत असताना देखील चपरासी आपल्या बापाला अडवतो. तेव्हा आपलं सलसल रक्ताने डोकं साबूत ठेवून एक शपथ घ्यायची, साला काय छक मारायची मारेल, काय दिवसाची रात्र करायची करेल, काय रात्रीचा दिवस करायचा करेल, असा अभ्यास करेल. येणाऱ्या काळात याच ठिकाणी तहसीलदार होईल आणि याच चपरासाला माझ्या बापाला पाणी आणायला लावेल. आणि नाहीच काही झाला तर मग माझ्यासारखं होय, टोल टॅक्सला पैसा लागत नाही, कुठं हॉटेलला पैसा लागत नाही. आपल्याला बी लोक सध्या प्रति महाराज म्हणालेत. हां, पण मी तुमच्या इकडं सध्या म्हणजे कधीच येणार नाही, सध्या नाही. तिकडे आल्यावर वांदे आहेत आपले, पोरायचा कार्यक्रम होईल. पण महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांनी आतापर्यंत जी साथ दिली, जे प्रेम दिलं, ते प्रेम असंच पाठीशी राहू द्या. मीही तुमच्यापैकीच एक गोरगरीब आणि कुटुंबातून समोर आलेलो, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की गरिबीवर फक्त भाषणं द्यायची नाही, तर त्या गरिबीची चाहूल, तिचे चटके सदैव आपल्या पायाशी ठेवायचे. आज आपला दिवस आहे, उद्या कोणाचा तरी दिवस येणार आहे, म्हणून आपल्याकडून जे होते, आपल्या ताटात भाकर